नमस्कार. आज 4 जानेवारी 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे पहा, इराणमध्ये 103 मृत्युमुखी. इराणी जनरलच्या स्मृतिदिनी कार्यक्रमात स्फोट झाला व किमान 211 जखमी झालेत. म्हणजे अगदीच खूप मोठा भयंकर हा स्फोट होता. आता पहा, संशयाची सुई कुणाकडे मग यांची. तर पहिल्यांदा इराण, तुम्हाला माहितीच असेल देश कुठं आहे, सेंट्रल आशियामध्ये ते येतं अगदीच बरोबर. मग पहा, त्याच्याच बाजूला आहे आपल्याकडे इस्रायल, म्हणजे थोडंसं बाजूला आहे, तेवढं पण डायरेक्टली बॉन्डेड नाही म्हणू शकता आपण, पण इस्रायल त्याच्या बाजूला आहे बरोबर. मग पहा, इस्रायलची गुप्तहेर संघटना कोणती आहे, जसं भारताची रॉ आहे, म्हणजे भारतासाठी रॉ आहे, तसंच इस्रायलची ना मोसाद म्हणून आहे. व तुम्ही याच्यावरती पुस्तकं वगैरे अगदी लिहिलेली पाहिलेली असतील, किंवा म्हणजे अगदी खूप फेमस ही मोसाद संघटना आहे. ओके, रॉ टाईपच आहे. मग काही जणांचं म्हणणं आहे की हे मोसादने वगैरे याच्यावरती अटॅक केलेला आहे. पण पहा, झालेलं असा इश्यू आहे की मोसादच सध्याला काय, इस्रायलच सध्याला युद्धामध्ये वगैरे आहे व इराणसोबत ते घेत नाहीत व ते पहा छुपे हल्ले वगैरे कधी करत नाहीत, असं काही जणांचं म्हणणं आहे. मग आता हे खरे हल्ले वगैरे कोणाचे आहेत, आता हाच संशय वगैरे थोडासा आहे. बाकी इराण आणि USA ची थोडीशी दुश्मनी आहे, हे एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हा मुद्दा तुम्हाला अगदीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओके, मग आता याची जी धागेदोरे वगैरे आहेत अद्याप तर काही निघालेली नाही आहेत. ओके, पण ज्यावेळेस आपल्याला मिळतील त्यावेळेस आपण याबद्दल नक्की चर्चा करूयात, किंवा एखादी विशेष लेख आला तेव्हा आपण नक्की बोलूयात. त्यानंतर पोर्ट्स कॉन्क्लेव्ह मध्ये आज बंदरांच्या विकासगाथेचा वेध, बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन समारोपाला सोनोवाल यांची उपस्थिती असणार आहे. मग पहा, अगदीच JNPT म्हणजेच काय, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण किंवा ट्रस्ट असं म्हणून ओळखलं जातं. व पहा, महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. गेल्या वर्षी UPSCला अगदीच बंदरावरती प्रश्न आलेला होता, त्यामुळे मी या न्यूजला अगदी गरजेची आहे असं म्हटलेलं आहे. पुढे या, अदानी हिंडनबर्ग प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यास नकार. पहा, गेल्या वर्षी जानेवारी 27ला हिंडनबर्गची रिपोर्ट आली व अदानीचे जे 4,000चे जे शेअर होते ना, ते अगदीच खाली पडले व 2,000पर्यंत वगैरे ते आलेले होते. म्हणजे अगदीच जे ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक वगैरे केली होती त्यांना 2,000चा फटका एका दिवसातच लागलेला होता बरोबर. मग पहा, जानेवारी 27 नंतर अगदीच पार्लमेंटमध्ये थोडासा हाहाकार वगैरे माजला. त्यानंतर सेबीकडे काय गेली, चौकशी वगैरे करण्यासाठी त्यांनी सेबीकडे नियुक्ती वगैरे करण्याचा प्रयत्न केला, किंवा सॉरी म्हणजे सेबीने एक समिती वगैरे नेमली. मग पहा, त्या सेबीच्या समितीमध्ये अदानी यांचे काही ग्रुप, अदानी समूहाशी जे निगडीत वगैरे अधिकारी आहेत ना, त्यांना या सेबीच्या समितीमध्ये वगैरे स्थान देण्यात आलं. यासाठी वृत्तपत्र, त्यानंतर जे मीडिया वगैरे आहे त्यामध्ये दाखवण्यात येत होतं. या कारणाने सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा केस फाईल झाली की सेबीची जी चौकशी समिती आहे यामध्ये पारदर्शकता नाही आहे, तर त्यामध्ये अदानी समूहाचेच काही व्यक्ती वगैरे आहेत, तर तुम्ही काय करा, याचा शोध करून लावायला द्या, तर CBIकडे द्या, असं याचिका वगैरे टाकण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये. पण सुप्रीम कोर्टाने काल निकाल देत असताना म्हटलं की पहा, एखाद्या वेळेस प्रिंट मीडिया वगैरे त्यांच्यामध्ये बातम्या चालत आहेत, या अर्थाने आपण सेबीवर त्यांची ट्रान्सपरन्सी वगैरे असणार नाही, असं म्हणून आपण तिथं काय, तो जी सेबीने नियुक्त केलेली समिती आहे त्याला आपण मान्यता वगैरे, सॉरी म्हणजे त्याची जी चौकशी आहे त्याला आपण ठपका वगैरे देऊ शकत नाही, किंवा त्याला बंद करू शकत नाही, असंच काल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यासोबतच पहा, आणखीन सुप्रीम कोर्टाचं काल महत्त्वाचं पॉईंट हा राहिला की अगदीच जे CBI आहे त्यांची जी चौकशी आहे ती अगदी पूर्ण होत आलेली आहे व आता 3 महिन्यामध्ये ते लवकरच काय करणार आहेत, चौकशीची जी चौकशी वगैरे केलेली आहेत ना, ती रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला देणार आहेत. मग त्यांनी म्हटलं की वेळेअभावी आम्ही हे पण करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यानंतर अगदीच आता आपल्या नजरेतून जर पाहिलं तुम्ही, सेबीमध्ये पण अदानी यांचे जरी व्यक्ती वगैरे असतील, तर CBI तरी कुठे हे आहे. CBIला तर याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे केज द पॅरेट. ओके, म्हणजे पिंजऱ्यातील पोपट आहे, अशा पद्धतीने याच्यावरती टीका वगैरे झालेली आहे. मग पहा, केस द पॅरेट असताना CBIवरती पण अशा पद्धतीने आपण म्हणू शकत नाही की इथली पण जी चौकशी आहे ती अगदी निखळच होईल वगैरे किंवा ट्रान्सपरंटच असेल. आता आपल्याला त्याबद्दल म्हणजे हे म्हणायचं नाही की त्यांची चौकशी वगैरे हे असं, आपण त्यावरती आरोप वगैरे लावत नाही आहे, पण सध्याला जर CBIची जी चौकशी वगैरे त्याबद्दल जे प्रश्न वगैरे उचलत होते ना, त्याबद्दल फक्त आपण एक भाष्य करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. ओके, आता हे सर्वस्वी आपले मत वगैरे, त्यामुळे तुम्ही हे परीक्षेत वगैरे प्लीज लिहू नका. ओके, हे फक्त तुम्हाला माहिती असण्यासाठी गरजेचे आहेत. त्यानंतर पुढे चला, HDFC म्युच्युअल फंड काही गरजेचं नाही आपल्यासाठी, स्किप करू शकता. त्यानंतर मुंबई गोवा महामार्ग याबद्दल न्यूज आलेल्या होत्या, त्याला पण आपण स्किप केलेला आहे. त्यानंतर अगदीच आता आपला लोकसत्ता देश विदेश पेज, यामध्ये अगदीच कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक बातमी आहे जी की पॉझिटिव्ह बातमी आहे पहा चित्तांबाबत.
ओके, याच्यापूर्वी आपण फक्त निगेटिव्हच बातम्या पाहत होतो. आता एक पॉझिटिव्ह बातमी आलेली आहे, जी की कुनो राष्ट्रीय उद्यानात 3 चित्त्यांचा जन्म. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 3 बछड्यांनी जन्म घेतलेला आहे. मग ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. आता कुनो राष्ट्रीय उद्यान किंवा कुनो नॅशनल पार्क कुठं आहे मग, तर मध्य प्रदेशमध्ये आहे. हे गेल्या वर्षीपासून आपल्याला माहिती असलेली न्यूज आहे, पण तरी एकदा प्लीज लक्षात घ्या. व याच्यापूर्वी 20 चित्ते आपण आणलेली होती, त्यापैकी 12 जणांचा अगदीच मृत्यू झाला. ओके, त्यामुळे आपला ही न्यूज जी आहे ना, ती अगदीच पॉझिटिव्हली घेता येते किंवा त्या परत पुनरुत्पत्ती वगैरे होत आहे त्यांची. यामुळे ही न्यूज आपल्यासाठी खूप दिलासादायक न्यूज वगैरे आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ही रुजवलेली अन्यायग्रस्त तर नव्हे ना. आता पहा, एक पत्रकार अयोध्या राम मंदिरबाबत अश्रू ढासळत वगैरे होते, त्याबद्दल ही न्यूज आलेली आहे. आता अगदीच जे विद्यार्थी थोडंसं पहा पॉलिटिकल अँगलनी वगैरे जात आहेत ना, त्यांच्यासाठी ही न्यूज नाही आहे. तुम्ही इथंच जरी स्किप केला तरी चालेल. ओके, त्यानंतर तुम्ही इथं तरी थांबलात तरी चालेल. पण पहा, जे विद्यार्थी न्यूट्रल वगैरे आहेत ना, व UPSC आणि MPSC देत असताना तुम्हाला जास्त पद्धतीने ना न्यूट्रल राहायचं आहे. ओके, मग पहा, आता न्यूट्रल जर असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज आहे. तर पहा, अयोध्यामध्ये राम मंदिर उभारलं जात आहे. मग तेथील जे रिपोर्टर्स वगैरे आहेत ना, ते बातमी देत असताना एका रिपोर्टरनी अगदीच अश्रू वगैरे ढाळले की म्हणजे जे आपले रामलल्ला आहेत किंवा जे राम आहेत, त्यांना आजपर्यंत घरच मिळालं नाही वगैरे राहायला. आता नरेंद्र मोदी यांनी त्यांना घर वगैरे मिळवून दिलं, अशा पद्धतीची ती बातमी होती. ओके, व तशा पद्धतीने त्यांनी अश्रू वगैरे ढासळले. मग पहा, असं म्हटल्यानंतर किंवा असं अश्रू वगैरे आल्यानंतर व ते अश्रू खरंच होते त्यांचे, म्हणजे भावनिक झालेल्या होत्या त्या. ओके, तर आता ही भावनिक होण्यामागचं वगैरे कारण काय आहे किंवा आपण एवढे असं का झालो, हे आपलं इथं प्रश्न वगैरे इथं लेखकांनी दिलेला आहे. आता पहा, हीच बातमी जर तुम्ही आपल्या आईवडिलांना किंवा आईवडिलांच्या म्हणजे आपल्या ग्रँडपॅरेंट्सला वगैरे विचारण्याचा जर प्रयत्न केला, आपण आजी आजोबांना वगैरे विचारलं की बाबा राम मंदिर वगैरे तिथं नव्हतं, तरी पण तुम्हाला म्हणजे त्याबद्दल तुमचं वगैरे काय म्हणत, तर पहा, त्यांच्यासमोर तो प्रश्नच नव्हता. किंवा त्यांना फक्त हे माहिती होतं की महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेलं आहे व राम हा आपला एक अगदी चांगला काय म्हणतो, एक रामराज्य टाईप आहे किंवा एक आपला एक देव आहे, अशा पद्धतीने त्यांना माहिती होतं. ओके, पण त्यांनी त्याचं कधी पण आपला भावनाशी वगैरे त्याला निगडीत करून घेतलं नाही. आता पहा, महात्मा गांधींनी पण रामराज्य म्हणून त्यांचीच संकल्पना होती. ओके, महात्मा गांधीजींचीच आहे रामराज्य ही संकल्पना. मग पहा, तरी पण महात्मा गांधी यांनी कधी त्याला हे म्हटलं नाही की इथं मंदिरच वगैरे असायला हवं. म्हणजे त्या काळाच्या प्राथमिकता वगैरे वेगवेगळ्या होत्या. पण आता सध्याला अगदी याला जर तुम्हाला कदाचित हे जर पॉईंट समजत नसेल ना, म्हणजे पहा, मंदिर बांधत आहे त्याबद्दल आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण समाजामध्ये जी निर्माण होत आहे ना परिस्थिती, त्याबद्दल आपण इथं काय सध्याला बोलण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओके, आता पहा, आपला भारत देश स्वतंत्र झाला. ओके, 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तरी पण आज घडीला तुम्ही पहा, कोणत्या पण घटनेचं वगैरे उद्घाटन वगैरे होत असेल किंवा अगदीच आत्ताच सध्याला IPC बदलण्यात आली व IPC बदलत असताना त्यांनी काय म्हटले, आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त झालो. गुलामगिरी. ओके, मग तेव्हा काय झालेलं होतं, 15 ऑगस्ट 1947ला आपण काय झालं होतं मग, म्हणजे ही जी मानसिकता आपल्यामध्ये नरेटिव्ह जे पसरवलं जात आहे ना आपल्या माइंडमध्ये, ही इथं सध्याला प्रॉब्लेमॅटिक होत आहे. आता पहा, त्यामुळेच म्हटलं, तुम्ही जर न्यूट्रल असाल तरच हा लेख वगैरे प्लीज वाचा, अन्यथा प्लीज तुम्ही स्किप करा हा व्हिडिओ, कारण तुम्हाला हे खूप वाईट वाटेल. ओके, कारण तुमच्या मनावर वगैरे तसं बिंबवलं गेलेलं आहे व तुम्ही नरेटिव्हचे एक शिकार आहात. ओके, कारण पहा, जर गुलामगिरीची जी अवस्था होती, ओके, आता याचं बेस्ट उदाहरण लगेच आहे. गुलामगिरीच्या अवस्थेमधून आपण मुक्त झाल्यानंतर IPCला भारतीय न्यायसंहिता आणलं. मग भारतीय न्यायसंहिता आणल्यानंतर पण पहा, आपण रूल करण्यासारखेच कायदे का केले. ओके, व केंद्र सरकारला लगेच पायवाट वगैरे का शोधावी लागली. ओके, म्हणजे पळतीवाट का शोधावी लागली त्यांना, याची प्रश्नाची उत्तर आहेतच ना तिथे. फक्त हे काय नरेटिव्ह आहे व पहा, याचा नरेटिव्हचा वापर कुठं इलेक्शनमध्ये खूप केला जाणार आहे, हे आपलं इथं बेसिकली पाहायला येतं. ओके, व 2024चं इलेक्शन अगदीच 10 मार्चला लास्ट इयरला म्हणजे लास्ट इलेक्शन वेळी 10 मार्चला काय झाली होती, आचारसंहिता लागू झालेली होती. मग ह्या वर्षी पण तशाच पद्धतीने 10 मार्चमध्ये काय होईल, लोकसभेच्या इलेक्शनची वगैरे तिथं तारीख वगैरे जाहीर केली जाईल. मग पहा, एवढ्या अगदी 2 महिन्यानंतर आपले इलेक्शन वगैरे थांबलेले आहेत. मग तशा पद्धतीने आपलं जर हे नरेटिव्ह वगैरे जर हे चित्र असेल आपल्या देशाचं, तर मग पहा, ही खूप दुर्दैव अवस्था आपल्या देशाची वगैरे राहणार आहे. ओके, व पहा, महात्मा गांधींनी वगैरे कधी ह्याला विरोध केला नव्हता किंवा आपल्या आजी आजोबांनी पण कधी विरोध केला नाही राम मंदिरासाठी वगैरे. पण
ही जी परिस्थिती निर्माण केली जात आहे किंवा आपण जे अश्रू वगैरे ढासळत आहोत ना, याबद्दल ही सगळ्यात जास्त करून समस्या आपल्याला निर्माण झालेली दिसत आहे. ओके, मग इथं पण तेच आहे. राम आपल्या सर्वांच्या खूप जवळ होता, आस्तिकांच्या आणि नास्तिकांच्या देखील. पण आपण सध्याला काय केलं, त्याला कदाचित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, दुसरं काहीच नाही. ओके, आपण आपल्याला माहिती होतं राम वगैरे आहे म्हणून, पण आपण त्याला कधी भावनात वगैरे झालेलं नव्हतं. हीच एक समस्या इथं निर्माण झालेली वगैरे इथं लेखकांनी सांगितलेले आहेत. व हे अगदी चालत असतं. आता ही न्यूज का गरजेची आहे, तर इंटरनल सिक्युरिटी. ओके, हां, इंटरनल सिक्युरिटीवरून मला आठवलं, जे विद्यार्थ्यांनी अगदीच फॉर्म वगैरे मला आलेले आहेत, त्यांना मी लवकरच मेसेज वगैरे करणार आहे. बाकीचे जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी पण प्लीज तो फॉर्म कालच्या पण व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये एक फॉर्म होता, तो भरून मला पाठवा. त्यानंतर आज पण मी देण्याचा वगैरे नक्कीच प्रयत्न करेन. ओके, तर इच्छुक विद्यार्थ्यांनी प्लीज मला त्या फॉर्मद्वारे वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे साधू शकता. ओके, तर आता पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. हे झालं. त्यानंतर मानदेनचा राजीनामा जाहीरनामा हे गरजेचं नाही, पण इथे काय आलेलं आहे, मॅग्ना कार्टा ही बातमी आलेली आहे. मॅग्ना कार्टा काय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? तर पहा, तुम्ही यम लक्ष्मीकांत वाचत असाल ना, तर तुम्हाला तिथे मॅग्ना कार्टा शब्द वगैरे सापडतो जेव्हा फंडामेंटल राईट्स वगैरे शिकतो ना त्यावेळेस. मग पहा, 1215 साली इंग्लंडमध्ये जो राजा होता, राजापुढे जे हे आहेत, काय म्हणतो, कामगार आहेत, कामगारांनी काय केली, चळवळ वगैरे केली किंवा त्यांच्या पुढे आंदोलन केलं. व आंदोलन करून त्यांनी काय म्हटले, आम्हाला काय आमचे अधिकार द्या. ओके, आम्हाला आमचे अधिकार पाहिजेत, असं त्यांनी काय केलं, आंदोलन वगैरे केलं. मग जेव्हा ते जे हक्क वगैरे त्यांना देण्यात आले ना, किंवा जे अधिकार वगैरे त्यांना दिले गेले ना, त्या घटनेला त्यांना मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. व मॅग्ना कार्टा आपल्या पण भारतीय संविधानामध्ये जो पार्ट 3 आहे, पार्ट 3 म्हणजेच काय, मूलभूत हक्क जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मॅग्ना कार्टा म्हणून ओळखतो. ओके, तर हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर दुसरी न्यूज पहा, पंडित भवानी शंकर. आता पंडित भवानी शंकर हे अगदीच गायक आहेत, त्यानंतर नर्तक आहेत व अगदीच पखावज हे पारंपरिक जो वाद्य आहे त्याला पण त्यांनी वाजवत असतात, त्यामुळे हे वादक पण आहेत. ओके, हे तिन्ही गुण वगैरे यांच्यामध्ये आहेत, त्यामुळे हे व्यक्तिवेदमध्ये येतं. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, पंडित भवानी शंकर पखावज हे त्यांचं वादक आहे आणि गायक पण आहेत आणि नर्तक पण आहेत. हे तिन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मानवाला कृत्रिम बुद्धिमत्ता हवी आहे, कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला का गरजेचं आहे, तर पहा, वेग आणि अचूकता, म्हणजे एकदम फास्ट करण्यासाठी काम आणि एकदम ॲक्युरेट किंवा करेक्ट, ओके, ॲक्युरसी वगैरे आणण्यासाठी किंवा फास्टेस्ट काम करण्यासाठी आपल्याला काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आज गरज आहे, असं आपल्याला ह्या लेखमधून सांगता येतं. त्यानंतर पुढे आहे बाबूकाल. आता पहा, अगदीच आपण सर्वजण आपल्या आजूबाजूला कोणतं तरी एक तालुका असेल किंवा एखादी जिल्हा वगैरे असेल व तिथं तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल. ओके, मग पहा, जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असेल तर नगर परिषद, नगरपालिका वगैरे तशा पद्धतीने असेल, व जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर महानगरपालिका वगैरे असतील. मग पहा, तुम्ही कधी विचार केलात का, त्या महानगरपालिका आणि जी नगर परिषद वगैरे आहेत तिथं आज सध्याला कोण कार्य करत आहे? ओके, तर तिथं फक्त आज सध्याला CEO वगैरे त्यांच्यामार्फत काम चालवलं जात आहे. ओके, म्हणजेच काय, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे यालाच IAS असं म्हणतात. व अगदीच नगरपालिकेवरती पण प्रशासकच आज सध्याला नेमलेला आहे. राज्यातील सर्व महापालिकांचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हातून सरकारी सेवकांच्या हाती गेला तरी त्याचे कोणास काहीच वाटत नाही, याचे चित्र आपल्याला आज दिसत आहे. म्हणजे पहा, तुम्ही नगरपालिका आणि नगरपालिकेचं काय, नगरपालिकेसाठी काय नगरसेवक वगैरे असतात, बरोबर आहे. मग पहा, ते नगरसेवक आज आपल्याला दिसत आहेत का, तर का दिसत नाहीत, तर त्यांचा कार्यकाळ वगैरे संपलेला आहे. त्यानंतर महानगरपालिकेसाठी कोण, महापौर. ओके, महापौर पण आज आपल्याला आपल्या शहरामध्ये वगैरे दिसत आहेत का, बिलकुल दिसत नाहीत. कारण काय मग त्याचं, तर तेच कारण आहे की तिथं आता त्यांची सीटच राहिली नाही आहे. ती सीट का राहिली नाही पहा, तर सध्याला ओबीसीचं आरक्षण आणि जे BJP आहे, जे BJP पार्टी फोडत आहे सध्याला, कोणते NCP आणि शिवसेना. ओके, हे दोन जे पक्ष फुटलेले आहेत, यामुळे ना सध्याला BJPचं रेटिंग डाऊन आहे. ओके, आता परत एकदा मी तेच म्हणतोय, जे न्यूट्रल विद्यार्थी आहेत त्यांनीच हा व्हिडिओ पहा, कारण डायरेक्टली तुम्हाला कदाचित ते वाईट वाटेल. पण पहा, ज्यावेळेस अगदी 2 वर्षाखाली सर्वे वगैरे झाला, त्यावेळेस मुंबईमध्ये जरी शिवसेना फुटली असली तरी पण BJP जिंकून येऊ शकत नाही असा त्यांच्याकडे सर्वे आला. त्यावेळेस त्यांनी काय केलं, मग याला बंद केलेलं आहे. त्यामुळे पहा, महानगरपालिकेमध्ये महापौर दिसत नाही किंवा नगरपालिकेमध्ये आपल्याला नगरसेवक दिसत नाही आहे सध्याला. तर तिथं कोण मार्फत काम वगैरे चालवलं जात आहे, तर राज्य शासनाचे जे अधिकारी आहेत, जसं की IAS वगैरे अधिकारी जे आहेत ना, त्यांच्यामार्फत नगरसेवक आणि महापौरचं काम वगैरे पाहिलं जात आहे. ओके, मग पहा, आता
नव्या वर्षात महाराष्ट्रात एक नवाच विक्रम रचला जात असल्याचे चित्र आपल्याला दिसते. 3 दिवसांपूर्वीच म्हणजे 1 जानेवारी 2024 हे नवे वर्ष सुरू झाले आणि त्या मुहूर्तावर राज्यातील सर्व शहरे लोकप्रतिनिधी मुक्त झाली. म्हणजे आता तिथं कोणाच जे जनतेने निवडून दिलेले जे शासक वगैरे असतात ना, त्यांचं तिथून काय झालं, हतबारा वगैरे सॉरी म्हणजे त्यांची जी सत्ता होती ती आता निघून गेलेली आहे. यामुळे प्रॉब्लेम काय होतो पहा, तर आपली जी लोकशाही आहे ना त्याला ठेस पोहोचते. लोकशाहीला ठेस कसा पोहोचते पहा, तर आता पहा, आपलं पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे खाली कोण आहेत, ग्रामपंचायत, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकार, अशा पद्धतीने आपलं काय इथं ढांचा आहे. ओके, हे फंडामेंटल्स ऑफ पॉलिटिक्समध्ये मी चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे. फक्त त्यासाठी तुम्ही प्लीज एनरोल करा, ते फॉर्म दिलेला आहे मी, तर ते एकदा पाहून घ्या. तर पहा, खाली ग्रामपंचायतीच्या निवडणुका चांगल्या चालल्या, परंतु नगरपालिका आणि महानगरपालिका याच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. याचं चित्र काय होतं पहा, आज घडीला 2 वर्ष झाली आपल्या जे बाजूचा जिल्हा आहे किंवा जे शहर आहे त्या शहरामध्ये जर लोकशाही जर नांदत नसेल, तर पहा उद्या चालून हे राज्यामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये लोकशाही टिकेल याची काय शाश्वती आहे. व पहा, हे खूप भयावह चित्र आहे की आपण आपल्या बाजूबाजूची जी संस्था आहे त्या संस्थेमध्येच लोकशाही नाही हे आपण पाहत असून, म्हणजे पाहत जरी असलो ना तरी आपल्याला त्याचं काहीच दुःख होत नाही. ही एक मोठी चिंता तिथं आपल्याला आहे. ओके, मग लेखकांचं म्हणणं काय आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या शहरामध्ये असलेली लोकशाही तिथं पाहू शकत नाही, तर तुम्ही राज्य आणि देशावरची जर लोकशाही पाहण्यात तर कुठे इंटरेस्ट असेल तुम्हाला. व ते खरंच सत्य आहे पहा. कारण पहा, उद्या अगदीच जर 2019मध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, अगदी तशा पद्धतीची जर सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये परत एकदा लागू झाली तरी पण तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही. व हेच शाश्वत सत्य आहे, कारण आपण राम मंदिरामध्ये वगैरे कदाचित अडकून राहू. ओके, व त्यानंतर पहा, अगदी केंद्र सरकारमध्ये जर सत्ता गेली, म्हणजे BJP जर अगदीच हे झाली, तिथं जर जिंकू शकली नाही, तर तसं होणार नाही पहा. तरी पण जर तसं जर झालं तर मग परत एकदा तिथं पण राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल ना. ओके, मग हे काय आपण हुकुमशाहीकडे अगदी जास्त पद्धतीने जात आहोत की काय, व आपल्याला याचं काहीच वाटत नाही. हे इथं लेखकांना बेसिकली तेच म्हणायचं आहे. आता बाकी त्यांनी तेच दिलेलं आहे की बाबा आपला नखाद्वारे गळा कापला जात आहे लोकशाहीचा, व ते एक सत्य आहे. पण आपल्याला त्याचं समजत नाही आहे की आपल्या बाजूलाच जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सध्याला लोकशाही राहिली नाही. आता पहा, हे लोकशाही नाही राहिली नाही असं का म्हणतोय मी, कारण पहा, IAS अधिकारीची नियुक्ती कोणी केली जाते, राज्य सरकार. ओके, केंद्र सरकारचे असतात ते, म्हणजे केंद्र सरकारचं सर्व काही असतं, पण राज्य सरकारच बदली वगैरे त्यांची करत असतं, बरोबर आहे. मग पहा, राज्य सरकार काय करतं, अगदी त्यांचा जो फेवरेट अधिकारी असेल, म्हणजे यशमॅनशिपमधील जे अधिकारी वगैरे असतील ना, त्यांनाच काय करतं, राज्य सरकारमध्ये वगैरे नियुक्त्या देतं, किंवा म्हणजे त्यांच्या फेवरेट जिथं जिल्हा वगैरे असेल ना तिथं ते काय करतील, त्या शहराच्या ठिकाणी वगैरे त्या IAS अधिकाऱ्याला पाठवतील. अन्यथा पहा, आता तुकाराम मुंडे सरांची बदली डायरेक्टली दिवसेंदिवस का म्हणजे लवकरात लवकर का होते, मग कारण त्यांचं कार्य वगैरे तशा पद्धतीने, व ते तिथं कोणत्या पण ऑफिसला वगैरे ते ठेवून घेऊ शकत नाहीत. ओके, मग अगदी तशा पद्धतीने जिथं जिथं सौम्य अधिकारी वगैरे असेल, किंवा यस सर म्हणत जे व्यक्ती वगैरे फिरत असतील, मग त्यांना अगदीच कुठे पण चांगल्या जिल्ह्यामध्ये वगैरे तिथं बदली केली जाईल. मग ही समस्या आहे. यामुळे पहा, विरोधी पक्ष जे आहे ना, विरोधी पक्षाचा इथं पूर्णतः डाव सपाट होतो. ओके, समजतंय का तुम्हाला. जे BJP आहे आता जे सध्याला सत्तेत आहेत ते पक्ष काय करतील, आपल्या नजीकच्या शहरामध्ये किंवा आपले जे शहर वगैरे आहेत तिथं फक्त आपल्या सर्व अधिकाऱ्यांना तिथं बसवतील, बरोबर. मग पहा, याचा फटका विरोधी पक्षांना होतो. विरोधी पक्षांना कसा होतो, तर त्यांची जी शहरं वगैरे आहेत तिथं त्यांचं काहीच चालणार नाही. ओके, ही समस्या इथं बेसिकली आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्यामुळे लवकरात लवकर लोकशाहीला जर आपल्याला टिकवायचं असेल तर इथे महानगरपालिका, नगरपालिका यांची निवडणूक वगैरे होणं गरजेचं आहे, असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे, हे एक सध्याला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, पण तरी पण लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये पण ती केस वगैरे चालवली गेली असती, पण सध्याला त्याबद्दल कोणाचाच उत्साह वगैरे तिथं दिसत नाही, हेच आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे हिवाळी अधिवेशनाच्या 10 दिवसांचे फलित, आता इथे आकडेवारी दिलेली, त्यामुळे ह्याला मी स्किप करतोय. पण इथे एक न्यूज आलेली आहे महत्त्वाची. 26 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान आपल्या महाराष्ट्र सरकारचं किंवा महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे, व हे शेवटचं अधिवेशन असेल या सरकारचं. त्यानंतर पुढे सरकारचे एक पाऊल मागे, कोणताही कायदा करताना त्याचे संबंधित घटकांवर काय परिणाम होऊ शकतील याचा सरासर विचार केला नाही तर काय होते ते वाहतूकदारांच्या आंदोलनातून दिसून आलेले आहे, व आपण हे काल न्यूज पाहिलेली आहे. व पुढची पण न्यूज आपण काल पाहिलेली आहे की महानंदला अशी अवकाळा का आली, व त्याचं जे
हे आहे काय म्हणतो आपण, जी सिच्युएशन वगैरे होती किंवा त्याची जी परिस्थिती आज सध्याला झालेली आहे, ते सर्व काही आपण काल अगदी विस्तृतरित्या काल डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे मी याला आता स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला, इथे गरजेची न्यूज नाही आहे आपल्यासाठी, अर्थशास्त्र वगैरे दिले, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये पण जास्त काही बातम्या वगैरे नाहीत. अदानी समूहास वगैरे अशाच बातम्या जे की लोकसत्तामध्ये आपण ऑलरेडी घेतले आहेत तेच इथं परत दिलेले आहेत. आता हे पहा, इराणमध्ये स्फोटात 103 ठार वगैरे तसेच आहेत. त्यामुळे आपण आता इथे थांबलं तरी चालेल. बाकी जो फॉर्म मी तुम्हाला दिलेला आहे तो प्लीज एकदा भरून माझ्याकडे सबमिट करू शकता. बाकी अन्य काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.